घर प्रत्येकाचं तापतंय, पण घरावर सावली करायची कुणी? आजार प्रत्येकाच्या शरीरात आहेत, पण उपचार करायचे कुणी? असं एकंदर परिस्थिती आणि चित्र आपल्या सर्वांचं झालेलं आहे. आणि सूर्य हजारो वर्षापूर्वी, लाखो वर्षापूर्वी जो होता तोच आहे. पृथ्वी तीच आहे. या ठिकाणची माती तीच आहे. या ठिकाणचं पर्यावरण देखील तेच आहे. मग बदललं काय? तर या ठिकाणी बदल झाला आहे तो माणसामध्ये. आणि माणसाच्या प्रगतीसाठी, माणसाच्या विकासासाठी, माणसाने जी काही इथल्या भौतिक क्षेत्र, पर्यावरणीय परिस्थिती बदललेली आहे, त्याचा ऱ्हास केलेला आहे, त्याचा विनाश केलेला आहे, त्याची फळं आपण सध्या भोगत आहोत. सरकारनं कोट्यावधी झाडं लावण्याची मोहीम हाती घेतली, परंतु त्या मोहिमेचं साध्य आज जर बघितलं तर काहीच नाही. कोट्यावधी म्हणण्यापेक्षा हजारो कोटी रुपये झाडांच्या नावानं सरकारनं खाल्ले, मंत्र्यांनी खाल्ले आणि त्यांच्या ठेकेदार गुत्तेदारांनी देखील खाल्ले. याचा जाब कुणी विचारला नाही. आणि दुसरी गोष्ट की झाडं आपल्या आयुष्यात फार महत्त्वाची आहेत. झाडाशिवाय आपलं जगणं मुश्किल आहे, हेच लोकांना पटायला तयार नाही. कारण लोक आजही स्वतःच्या मस्तीमध्ये आणि स्वतःच्या स्वार्थासाठी जगताना आपल्याला दिसत आहेत. परंतु माणसाला जगण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नाही, माणसाला जगण्यासाठी फक्त शिक्षण आणि नोकरी पुरेशी नाही, कामधंदा पुरेसा नाही, शेती पुरेशी नाही, तर त्याबरोबर आपल्याला श्वास पाहिजे, आपल्याला अन्न पाहिजे, पाणी पाहिजे आणि त्याचबरोबर झाडं देखील पाहिजेत. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये झाड ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. कारण या पर्यावरणीय साखळीमध्ये झाड हे जसं हवेशी संबंधित आहे, ऑक्सिजन निर्मितीशी संबंधित आहे, तसंच झाड हे मातीशी संबंधित आहे, झाड हे पाण्याशी संबंधित आहे, झाड हे पावसाशी संबंधित आहे. या सगळ्या निसर्गचक्रामध्ये झाडाची भूमिका फार महत्त्वाची आहे. आज जर तुम्ही बघितलं असेल तर अनेक तलावांची पाण्याची वाफ झालेली आहे आणि पाणीसाठा हा धोक्याच्या पातळीपर्यंत खाली गेलेला आहे. आणि त्यातली त्यात यावर्षी पावसाळा लांबतो की काय अशी परिस्थिती, अशी भीती आपल्याला वाटते. आणि पावसाळा जर लांबला तर आपल्या पिण्याच्या पाण्याची वांदे होणार आहेत. खेड्यातली माणसं कसंही जगतील, परंतु शहरातल्या माणसांना पाणी मिळणं मुश्किल होईल. आता 2026 चालू आहे. आता या परिस्थितीमध्येच जर तापमान 45, 47 आणि काही ठिकाणी 53 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे, म्हणजे आपण आता 50शी ओलांडण्याच्या तयारीत आहोत. आणि या 50शी ओलांडल्यानंतर जर हीच तापमानाची परिस्थिती राहिली तर येत्या 4-5 वर्षामध्ये तुमच्या तोंडचं पाणी गेलेलं असेल, तुमच्या घराची, शेताची मायेनं उभं राखणारं, सावली देणारं झाड गेलेलं असेल. कारण टेम्परेचर जर वाढत राहिलं तर झाडं ही जळून जातील आणि नव्यानं झाडं लावणं आणि जगवणं मुश्किल होईल. म्हणून आपण आपल्या देशातील, आपल्या आयुष्यातील सुवर्ण वेळ जे म्हणतो ना आपण, कुठल्याही परिस्थितीची आणि काळाची सुवर्ण वेळ ठरलेली असते, तर ती सुवर्ण वेळ आपण गमावलेली आहे. मागच्या 2 दशकामध्ये आपण जंगलं जपायला पाहिजे होती, शेती माती जपायला पाहिजे होती, बांधावरती झाडं जपायला पाहिजे होती आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करायला पाहिजे होती. कारण तेव्हा पावसाळाही संतुलित होता, तेव्हा मातीची आर्द्रताही मुबलक होती आणि तेव्हा झाडाला जगण्यासाठी वातावरण योग्य होतं. परंतु आता ते वातावरण नाही. कारण उन्हाळ्यामधले 2 महिनेच असे जात आहेत की ज्या महिन्यामध्ये नवीन रोपांची, नव्या झाडांची जगण्याची गॅरंटी देता येत नाही. कारण आज जर तुम्ही पाहिलं तर माणसंच जगतील, जगण्याची गॅरंटी नाही. सध्याच्या चालू उष्माघातामध्ये ज्या उष्णतेच्या वेव्ज आणि अलर्ट सरकार देते, त्यामध्ये या 15 दिवसात महाराष्ट्रात कमीत कमी 12 ते 15 लोकांचा उष्माघाताने बळी गेलेला आहे. मग आता मला सांगा की यावर्षी जर एवढे बळी घेतले असतील नुसत्या उष्माघाताने, आणि त्याचबरोबर या बदलत्या वातावरणामुळं ज्या अवकाळी पावसामध्ये विजा पडल्या, तर त्या विजामुळे
सर्वाधिक नुकसान देखील याच वर्षी झालेलं आहे. इथे फक्त उष्णता वाढत नाही, तर त्या उष्णतेमुळं पृथ्वीच्या वातावरणामध्ये असंख्य बदल होत आहेत. ते बदल अल निनोचे असतील, समुद्राच्या बाष्पीभवनाचे असतील, अथवा आपल्याकडे येणाऱ्या मान्सूनचे असतील, ही सगळी परिस्थिती बदलताना आपल्याला दिसते. आणि अशा जर पद्धतीनं दर महिन्याला दर वर्षी वातावरणामध्ये अकल्पित असे बदल जर होत गेले तर आपली शेती पिकवणं मुश्किल जाईल. पाण्याचा प्रश्न गंभीर होईल आणि त्याचबरोबर माणसांना जगणं मुश्किल होईल. मी वेळोवेळी या अगोदरही सांगितलेलं आहे की अशी वेळ येऊ देऊ नका की जेव्हा मासे आणि बोंबील भाजल्यासारखी माणसं भाजली जातील. ती परिस्थिती जर तुम्हाला येऊ द्यायची नसेल, ती वेळ जर तुम्हाला तुमच्या मुलावरती पिढ्यावरती येऊ द्यायची नसेल, तर तुम्ही स्वतः झाडं लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत. आणि त्याचबरोबर माणसांची आणि समाजाची ताकद शक्ती ही सरकारपेक्षा कमीच असते, परंतु सरकारनं ती लावावीत, जगवावीत, यासाठी आपण वेळोवेळी जाब विचारला पाहिजे. केवळ भ्रष्टाचार करण्यासाठी आपण हे नेते निवडून देत नाहीत, केवळ भ्रष्टाचारासाठी आपण हे सरकार आपल्यावरती ओढून घेत नाहीत, तर एक जागरूक नागरिक म्हणून आपण सदैव आपल्याला आवश्यक गरजा आहेत त्यासाठी जागरूक राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये आपण या निसर्गासाठी जगलं पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं तर माणसं वेगवेगळ्या गोष्टीसाठी अनाठाई खर्च करतात, नाही तिथं खर्च करतात, परंतु गावामध्ये एखाद्या माणसाने जर म्हटलं की तुमच्यातर्फे एखादं रोप द्या, तुमच्यातर्फे झाडांना जगवण्यासाठी 100 रुपयाची वर्गणी द्या, तर 2 माणसं तयार होणार नाहीत. कारण जे जे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, जे जे शाश्वत आहे, त्यासाठी माणूस आजचा जगताना आपल्याला दिसत नाही. ज्या गोष्टी नश्वर आहेत, ज्या गोष्टींचा विनाश आहे, त्याकडे ओढ आपली जास्त आहे. धन्यवाद.